गिरीश सर, सोशल मीडियाचा विषय निघाला आणि काही दिवसांपूर्वी गिरिजा ओकचे फोटोज खूप व्हायरल झालेले. तिला नॅशनल क्रश म्हटलं गेलं. तिच्या कामाचं अर्थातच मराठी आणि हिंदी प्रेक्षकांमध्ये कौतुक झालंच आहे. पण या फोटोमुळे ती देशभरात व्हायरल झाली किंवा प्रसिद्ध झाली. तर याबद्दल काय सांगाल आणि सोशल मीडियावरील ट्रेंडबद्दल तुम्ही एक ज्येष्ठ कलाकार म्हणून त्याकडे कसे? कौतुक आहे मला तिचं, तिच्या कामाचं, तिच्या एकंदर सगळ्या बुद्धीचं खूप कौतुक आहे. असायलाच पाहिजे राधा. पण त्याच्यावर ज्या कमेंट्स येतात ना, त्याच्यावर कालही मी बोललो. चेहरा नसलेली, आवाज नसलेली अशी माणसं जी आहेत, बिनकामाची रिकाम टेकडी, त्यांची कितपत बौद्धिक कुवत आहे मला माहीत नाही. ते पडद्या आडून भित्र्यासारखे काहीतरी कमेंट करत असतात. त्या सगळ्या प्रकारावर मला किळस येते त्याची. आणि त्यांनी म्हणजे माझ्यासारखा माणूस त्यांनी काही डिस्टर्ब होत नाही, पण त्यांनी डिस्टर्ब होऊ शकतो माणूस, एखादा सेन्सिटिव्ह माणूस असेल तर तो. तर त्याला काही इलाज नाही, म्हणजे त्याच्यावर कोणाचं काही चेक नाही, काही कोणाचं काही नाही. त्या माणसाला काम धंदे नाही आहेत, त्यांना करताना माहीत नाही आहे की आपण काय करतोय, कोणाबद्दल काय बोलतोय. म्हणजे काहीही, म्हणजे आता फार मोठ्या लोकांवर सचिन पिळगावकरांबद्दल मध्ये जे ट्रोलिंग तुम्ही ऐकलं, मला ऐकून वाईट वाटतं. गेल्या 7व्या वर्षी 5व्या वर्षी तो माणूस कामाला लागला. किती संपर्क, किती माहिती असेल त्यांना, आणि त्याच्यावर तुम्ही ट्रोल करता वाटेल ते. तुमची लायकी तरी आहे का? तर त्या भागाबद्दल सोशल मीडियातल्या मला खूप तीव्र नापसंती आहे. किळस वाटते मला त्या लोकांची, की ते आडून, म्हणजे मागून टपली मारल्यासारखं काहीतरी आणि मग हसण्यासारखं ते वाटतं. बाकीच्या खऱ्या गोष्टी आहेत, मी पण काही गोष्टी बघतो ज्या खूप चांगल्या आहेत, ज्या मला आवडतात. काही स्टँडअप कॉमेडियन्स सध्या आहेत, ज्या IITians आहेत, किंवा एक मुलगी एक कोणतरी खूप छान हे करते, ते मी बघतो. पण त्याच्यावरचं जे वाटेल ते रिॲक्शन्सचं सध्या ट्रोलिंग चाललं आहे, त्याला काय अर्थच नाही. बरं, काय मी इतकं बोलूनही ते काही थांबणार नाही, त्याला काही त्याच्यावर काही अंकुशच नाही.